हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये आहे. राष्ट्रवादी परिषदेची पवार साहेबांची पार्टी आहे. त्याच्या जे पदाधिकारी म्हणा, निरीक्षक म्हणा या प्रभारी म्हणा, त्यांच्या जी आढावा बैठक आहे शहर व जिल्ह्याच्या मिळून घेतलेलं आहे. तर प्रोटोकॉल प्रमाणे शहराचे अध्यक्ष म्हणा, कार्याध्यक्ष म्हणा, या प्रत्येक शहर मध्यचे अध्यक्ष, दक्षिणचे अध्यक्ष, उत्तरचे अध्यक्ष यांना मान सन्मान दिला पाहिजे. तसं काही होत नाही. सोलापूर शहरामध्ये नियोजन बिलकुल नाही. म्हणून तर सोलापूर शहरामध्ये हे पार्टी आपली मागं आहे. या पदाधिकाऱ्यामध्ये एकमत नाही आहे. जे सिनियर जे पदाधिकारी आहे ते पार्टी मिटिंगमध्ये येत नाही. मग इकडं जे नियोजन आहे ते एकदम शून्य आहे. तर असलं जे लोकांमध्ये एकी नाही, एकता नाही, म्हणून सोलापूर शहरामध्ये पवारसाहेबांची पार्टी मागं पडलेली आहे असं माझं मत आहे. काय नक्की अपेक्षित आहे तुम्हाला या पुढच्या काळामध्ये होणं, पक्षाकडनं काय करेक्शन होणं अपेक्षित? नाही, बघू की आम्हाला मान सन्मान दिलं तर मी पार्टीमध्ये राहतो, नाहीतर मी पार्टी सोडायला तयार आहे. का म्हणजे ज्या पार्टीमध्ये आम्हाला मान सन्मान नाही तर या पार्टीमध्ये कशाला राहावं? आम्ही पवार साहेबाच्या तोंड बघून या पार्टीमध्ये आलेलो आहे. 2022 मध्ये मी 6 नगरसेवक घेऊन आदरणीय जयंत पाटील साहेबला हेरिटेज लॉनमध्ये घेऊन मी मोठा कार्यक्रम घेतलेला होतो. 21 मध्ये 22 मध्ये त्यावेळेस कोविडची जी अवस्था होती, हा कोविडचा काळ होता, त्या काळामध्ये हेरिटेज लॉनच्या 2 हॉल मी पूर्णपणे भरलेले होतो. तर कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे जमातीचे लोक, समाजाचे लोक हे सर्व आमच्या पाठीमागं आहे. तर आम्हाला अगर या पार्टीमध्ये मान सन्मान मिळत नसेल तर मी या पार्टीमध्ये राहू शकत नाही. आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते जे पण आहे ते राहू शकत नाही. बस मी एवढं बोलतो. आपल्याला मान सन्मान म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याला? खुर्ची दिली नाही म्हणजे आपण खुर्चीचे प्रश्न नाही हो, मान सन्मान दिलं पाहिजे. मी शहराचा कार्याध्यक्ष आहे. माझ्या नावाचं अलाउन्स झालं पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. जे प्रभारी आहे, निरीक्षक आहे, त्यांच्या अध्यक्षाने गाठभेट घालून द्यायला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. तर हे सर्व चुकीचं काम होत आहे. तर मी नाराज आहे यामध्ये. तर राष्ट्रवादी मागे पडायला कोण कारणीभूत वाटतं तुम्हाला? हे सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये गाठभेट नाही, ताळमेळ नाही, एकी नाही. तर पुढच्या भविष्यात काळामध्ये मी विचार करेन. आमच्या सर्व पवार साहेब उद्या पवार साहेब नाही, पवार साहेबाला भेटतो की मी. पवार साहेबाला भेटणार आहे, पवार साहेबाला शुभेच्छा देणार आहे, त्यांचं स्वागत करणार आहे. पवार साहेबाच्या कानावर ही गोष्ट मी ठेवणार आहे. मग नंतर आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, आमच्या समाजाच्या लोकांची बैठक घेऊन मी निर्णय घेणार आहे व पार्टी सोडणार आहे मी.